सोलापुरात कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरलेले आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 18 ते 22 रुपये प्रति किलो भाव आहे। 4 दिवसांपूर्वी 28 ते 30 रुपये प्रति किलो भाव होता। सरकारने कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आता उभे आहोत आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे दर नेमके काय आहेत। खरं तर एकीकडे पावसाचं वातावरण असतानाच सोलापूरमध्ये दुष्काळाचं वातावरण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होताना पाहायला मिळते। काय परिस्थिती आहे? किंमत झाली काय बाजार भेटला ना 17-18 रुपयाने गेला या काय त्याचं भाडं सुद्धा आमचं निघणार, खर्च सुद्धा निघत नाही त्याचा। इकरी कधी 100 गुणी निघली, त्यात 20-30 गुणी नाचली, 70 गुणीचे पैसे काय होणार आहे आम्हाला, खर्च सुद्धा निघा नाही आमचा त्याचा। कमीत कमी आम्हाला 30 रुपये तरी बाजार पाहिजे। एकरीचा खर्च जो आहे तो आणि हे मिळालेला भाव काय गणित जुळते का? दाऱ्यापासून जर काढलं तर काय राहते शेतकऱ्याला, मजुरापासून काढल्यावर हा गोण्या 100-150 रुपये खर्चच येतोय त्याला, खताला आणि त्याला काय परवडतंय शेतकऱ्याला? भाजप सरकार नुसतं शेतकऱ्याला मारतय। 2200 पासून 3000 रुपये कांद्याला बाजार होता। हे 2 दिवस कांद्याला बाजार घसरलेला आहे। कारण काय करायला लागलं, युद्ध चालू झालं का असं व्यापाऱ्यांमध्ये आणि खरेदीदारांमध्ये घबराट झालेली आहे आणि 2 दिवसात का क्विंटल मागे 500 रुपये बाजार खाली आलेला आहे। सरासरी बाजार 18 ते 22 रुपये आहे, कवचित आहे निघत 23 ते 25 रुपये जात आहे। शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन सह सागर सुरवसे, TVNN मराठी, सोलापूर।